श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये राजा परीक्षितांनी भगवान शुकदेवांना प्रश्न विचारला। त्या गोपींच्या अवस्था पाहिल्यानंतर त्या भगवंताच्या विरहाने इतक्या व्याकुळ झाल्या होत्या की त्यांनी आपला घरातला सर्व प्रकारचा कामधंदा, लेकरं बाळ, नातेवाईक आणि इतर काही जबाबदारीची कामं, अर्धवट स्वयंपाक हे सर्व सोडून त्या भगवंताकडे त्या वृंदावनामध्ये निघून गेल्या। तेव्हा राजा परीक्षित विचारतायत, मुनिवर्य मला हे सांगा, गोपी तर प्रत्यक्ष कृष्णाला परब्रह्म न समजता आपला प्रियतम समजत होते। कारण एकंदरीत त्यांच्या या वर्तणुकीवरून असं दिसतं की त्या परमात्म्याचं जे परब्रह्म स्वरूप आहे त्याच्याकडे आकर्षित होत नाहीत, तर प्रियतमाच्या रूपाकडे आकर्षित होतात। मग आता त्यांची ही जी अवस्था आहे ही त्रिगुणमयी आहे, म्हणजे रजतम सत्व। रजोभाव वाढला म्हणजे मनुष्य आकर्षित होतो, म्हणजे रजोभाव आला त्या आपल्या संसार त्यांना जड वाटायला लागला म्हणून त्या सोडून गेल्या, इथे तमोभाव आला। तर अशा या त्रिगुणाचा मेळा त्यांच्या या वागण्यामध्ये दिसतो आहे। तर मग ही संसारिकच अवस्था आहे। आणि आपण सांगतात की त्यांच्या या भक्तीच्या अवस्थेतून, प्रेमाच्या अवस्थेतून मनुष्य मुक्त होतो, संसार चक्रातून त्याची निवृत्ती होते। पण हे सर्व पाहिल्यानंतर हे विषय तर असे आहेत की संसारात रममान करणारे विषय आहेत। तर माझ्या मनामध्ये शंका आहे, या परीक्षिताच्या शंकेवर शुकदेवांनी भगवंत का प्रकट झाले आहेत त्याचं निवेदन केलेलं आहे की भगवंताचा अवतार कशासाठी आहे ते त्याचं वर्णन करतायत। नृणाम निश्रेयसार्थाय व्यक्तीर भगवतो नृप, अव्ययस्य अप्रमेयस्य निर्गुणस्य गुणात्मनः, कामं क्रोधं भयं स्नेहं ऐक्यं सौहृदमेव च, नित्यहरो विदधतो यन्ति तन्मयतां भीते। राजा ऐक, हे पहा, भगवंत अविनाशी, अनंत, निर्गुण, सत्य ज्ञानानंत, गगनाचे प्रावरण असं त्याचं स्वरूप आहे। ते जरी तसं असलं तरी ते या त्रिगुणात्मक प्रकृतीचे स्वामी आहेत। ही त्रिगुणात्मक प्रकृती त्यांच्या नियंत्रणाखाली ती राहत असते आणि ते तिचे स्वामी असल्यामुळे ते तिच्या कधीही वश नसतात। उलट हीच प्रकृती त्यांच्या नियंत्रणाचीच आज्ञा पाळत असते। परंतु असं त्यांचं निर्गुण निराकार जरी स्वरूप असलं तरी तो हा श्रीहरी उभा विटेवरी, तो हा श्रीहरी उभा विटेवरी, जे का निजध्येय योगी यांचे, हा मनुष्याच्या परमकल्याणासाठीच हे भगवान प्रकट होतात। ते स्वतःसाठी प्रकट होत नाही, तर विश्वाच्या पसाऱ्यामध्ये ते आपलं अस्तित्व दाखवून देत असतात। जसा एखादा चिखलापासून घट बनवावा
पण त्या चिखलाच्या आधी ती एक कोरड्या स्वरूपाची माती असते, पण त्या मातीला एकत्रित करण्यासाठी जलाचा आधार घेतला जावा, पाण्याचा आधार घेतला जावा, त्याचा गोळा बनवला जावा आणि तो घट बनवला जावा. त्यानंतर त्याला उन्हात ठेवल्यानंतर तो सुकतो किंवा वाळतो, तेव्हा त्याच्यातल्या जलतत्वाचं काम संपलेलं असतं. कारण तो सुकला म्हणजे त्याच्यातून जलतत्व निघून गेलं. जलतत्व जरी निघून गेलं तरी त्याला आकारमान मात्र प्राप्त झालेला असतो, त्याचा आकार प्रकट होतो आणि त्याच आकाराचा पुढे अग्नीशी संपर्क येतो. अग्नीमध्ये ते सुकलेलं माठ किंवा मडकं हे भाजलं जातं आणि भाजलं गेल्यानंतर त्याच्यात पुन्हा पाणी भरण्यासाठी उपयोग होतो. तेव्हा तो माठ किंवा त्या माठातली माती विरघळून जात नाही, ती तशीच राहते आणि पाण्याला त्या ठिकाणी धरून ठेवण्याची, साठवून ठेवण्याची क्षमता त्या माठामध्ये आपोआप निर्माण होते. तसा हा परमात्मा त्याचं त्या ठिकाणचं कार्य त्रिगुणात्मक करतो आणि तिथून तो निघून जातो, अलिप्त राहतो. तो मनुष्याच्या कल्याणासाठीच हे सर्व धारण करतो. रूप, रंग, गुण आणि वर्ण हे सर्व त्याला तिथे प्राप्त होतात. जरी तो रूप नाही गुण वर्ण जेथे असं जरी त्याचं वर्णन केलेलं असलं तरी हे एक त्याची एक लीला असते परमात्म्याची आणि ती धारणच केलेली असते. आता दुसरं असं आहे की काम, क्रोध, भय, स्नेह, मनुष्य कामविकाराने म्हणजे अतिलालसेने, कामविकार किंवा काम हा शृंगार प्रधान आहे, वासनेने लिप्त नाही. संत चरण लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, म्हणजे तिथे वासनाच राहत नाही. ज्या संतांच्या चरणाचा महिमा एवढा आहे तर संतांनी ज्याला हृदयात धारण केलेला आहे तो परमात्म्याचा महिमा केवढा असेल. त्यामुळे जो काम इथे विचारात घेतलेला आहे तो उत्कटतेचा भाव आहे. शृंगारता ही नवरसातली एक उत्कट अशी भावना असते, मानसिक भावना असते आणि त्याचा आधार वासना नसून शुद्ध प्रेम असतं. मग त्या भावने का होईना क्रोध, हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष यांच्या ठिकाणी क्रोधाची भावना होती, काहींच्या ठिकाणी भयाची भावना असते, भीती वाटते ईश्वराबद्दल आणि सतत ईश्वराची भीती तो मनात बाळगतो. पण ती भीती बाळगत असताना त्याला ईश्वराचं स्मरण हे अखंड घडत असतं. काही वेळ देवाशी नातेसंबंध दाखवले जातात, काहींनी पतिरूपात त्याचा स्वीकार केलेला आहे, काहींनी बंधुरूपात स्वीकार केलेला आहे, काहींनी पुत्ररूपात स्वीकार केलेला आहे, काहींनी शिष्य रूपात केलेला आहे, काहींनी सख्य रूपात केलेला आहे. हे सगळे आहेत नातेसंबंध. या नातेसंबंधातूनच परमेश्वराशी ऐक्य साधलं जातं. काहींनी भक्तीच्या रूपाने त्यांच्याशी संबंध जोडले. रामचरितमानसामध्ये म्हटलंय, शबरीला जी नवविधा भक्ती सांगितली आहे त्या नवविधा भक्तीमध्ये प्रभू रामचंद्रांनी सांगितलंय, मी भक्तीचे नातं हे सर्वश्रेष्ठ मानतो. त्या भक्तीच्या नात्याचा आधार कोणी घेतलाय? या कोणत्याही का कारणाने होईना, कारण कोणतंही असो, मग काम असो, क्रोध असो, भय असो, स्नेह असो, लोभ असो, लोभ धरायचा तरी तो परमेश्वराचा धरायचा. लाचावले मन लागलीसे गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. मन अगदी लालची झालेला आहे. लाचावले मन लागलीसे गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. पण काही केलं
तरी जीव जर त्या भगवंताशी जोडला गेला तर तो तात्काळ मुक्त होतो. एखादा परिसाचा जो काही दगड वगैरे असेल तो लोखंडाच्या त्या वस्तूवर किंवा लोखंडाच्या तुकड्यावर प्रेमाने फिरवा का मारून फेका का चुकून त्याला लागू द्या, त्याचा स्पर्श होऊ द्या, किंवा एक ठोकठाक करण्यासाठी म्हणून का होईना त्याचा उपयोग केला, म्हणजे कोणत्या ना कोणत्या रूपाने त्या लोखंडाचा आणि परिसाचा स्पर्श झाला तर त्याचं रूपांतर निश्चितपणे सुवर्णामध्ये होत असतं, ही गोष्ट निश्चित. म्हणून भगवंताचा जो काही संबंध आहे तो तुम्हाला ज्या पद्धतीने त्याच्याशी आपला संबंध जोडता येईल त्या पद्धतीने जोडा. त्याच्याशी आपलं रिलेशनशिप कशा प्रकारची आहे याला महत्व आहे. काही वेळेस आपण पाहतो काही नातेवाईकाशी पटतही नाही, ते आपल्याला आवडतही नाही, त्यांचा मुख पाहावंसं असंही वाटत नाही, पण काही वेळेस व्यवहार एवढा जबरदस्त असतो की लोक लाजे असतो, नाईलाजा असतो, इच्छा असो नसो त्याच्याकडे जावंच लागतं, त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावंच लागतं. प्रेम यत्किंचितही मनात नसतं तरी तो संबंध घेतो. जर हे सामान्य माणसाचा असेल तर परमात्म्याचा विषय हा वेगळाच राहील. त्याच्याशीही कोणत्या ना कोणत्या रूपाने जीवाचा संबंध जर जोडला गेला तर जीव हा तात्काळ मुक्त होतो. अशा प्रकारे राजा परीक्षितांची शंका शुकदेव महाराजांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. आता एक लक्षात घ्या, परीक्षितांची शंका निवारण झाली का हो असा प्रश्न येतो. यांनी तर केली होय. जी माणसं सरळ मनाची असतात त्यांच्या शंका तात्काळ आणि सहजतेने निरसन होत असतं. रुजू स्वभाव असेल तर शंका निवारणाला फार वेळ लागत नाही, फार अडचणी येत नाही. जसा अति हुशार विद्यार्थी एका क्षणामध्ये एखादा विषय समजून घेतो, पटकन समजून घेतो, कारण त्याची मानसिकता तशी तयारच झालेली असते. आणि एखादा हटवादी असेल तर काहीही केलं तरी तो समजून घेण्याची तयारी ठेवतच नाही. त्यामुळे ब्रह्मदेव जरी आला तरी यांच्या शंकाचं निरसन होत नाही, कारण मुळामध्ये त्यांचा वक्रपणा हा आतून असतो, बाहेरून नसतो. बाहेरून सरळ दिसतात पण वक्त्याची परीक्षा घेण्यासाठी, समोरच्याची परीक्षा घेण्यासाठी किंवा त्याला निरुत्तर करण्यासाठी काही वेळेस प्रश्न विचारले जातात. असे विचारलेल्या प्रश्नांपासून कुठलाही लाभ होत नाही, कुठलाही लाभ होत नाही. सरळ माणसांच्या शंकाही तात्काळ दूर होतात आणि त्यांना तात्काळ मार्गही सापडतो. वाटेल ते झालं, हम नाही समजेंगे, तर त्याला समजवणं फार कठीण असतं. आणि आता राजा परीक्षित यांच्या जीवनाचा शेवटचा टप्पा नव्हे, आता शेवटचे क्षण उरलेले आहेत. तिथे मनुष्य काय शंका कुशंका करणार आहे. अंतिम समयाला मनुष्य सरळ स्वभावाचाच होतो. जोपर्यंत त्याचा अंतिम समय नसेल तेव्हा तो आपल्या बुद्धीचा निरनिराळ्या प्रकारे आधार घेतो आणि विषयांतर कसं होईल याच्याकडे लक्ष देतो. शुकदेवांनी आपल्या आत्मबलाने राजा परीक्षितांचं शंकांचं निवारण केलं आणि पुढचा भाग सांगायला सुरुवात केली. भगवंताने त्या ज्या गोपी तिथे आलेल्या त्या वृंदावनामध्ये आपला कामधाम धंदा सोडून त्यांना आत्मस्वरूपाचं दर्शन दिलं आणि त्यानंतर त्या स्त्रियांना
तिथे जे काही प्रेमाने आलिंगन दिलेले आहेत हे सर्व मानसिक आहेत. भगवान श्रीकृष्ण फक्त 5च वर्षाचे आहेत. ज्या शंका तुमच्या डोक्यामध्ये असतात आहेत किंवा येतील त्याला हे उत्तर आहे. त्या छोट्याशा अगदी सिनियर किंवा ज्युनियर केजीच्या मुलाला पाहून कोणत्या स्त्रीच्या मनामध्ये वासना निर्माण होणार आहे? होईल ते वात्सल्य, होईल ते निरागस प्रेम. आणि अशीच अवस्था या गोपींची आहे. भगवंताने त्या गोपींना सांगितलं की आता तुम्ही घरी जा, कारण तुम्ही सायंकाळच्या चंद्रोदयाच्या पासून आलेले आहात. आता रात्र होण्यात आली आहे. रात्रीची भयानकता वाढेल. हिंस्र पशु पक्ष्यांचे आवाज तुम्हाला कानी येतील. आता तुम्ही सर्वजणी आपापल्या घरी जात. आणि त्यानंतर भगवंत म्हणतायत, हे पतिव्रता स्त्रियांनो, आता तुम्ही घरी परत जा. उशीर लावू नका. घरी जा. तुमचे पतीही तुमची वाट पाहत असतील, तुमचे मुलं तुमची वाट पाहत असतील. घरातल्या जे वडीलधारी माणसं असतील, मग माता असो, पिता असो, बंधू असो, कोणी का असेना, तुमची वाट पाहत असतील. तुम्ही घरी जा आणि आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडा. तुमची तानी बाळं रडत असतील, त्यांना स्तनपान करा. वासरं घरी अंबरत असतील, त्यांना गायींकडे सोडा. त्यांना त्यांच्या मातांचं दूध पिऊ द्या. ते पिऊन तृप्त झाल्यानंतर गायीच्या धारा काढा. आपल्या पतीला काय हवं नको ते विचारा. त्याचं आवडीचं भोजन तयार करून द्या. इतरही ते आपल्या पतीचे जे बांधव असतील, म्हणजे दीर वगैरे, दीर, जेठ, जेठाण्या, दीर जे काही असतील, त्यांची निष्कपट भावाने पूजा करा, सेवा करा. मुलाबाळांचे योग्य प्रकारे पालन पोषण करा. हा स्त्रियांचा खरा धर्म आहे. धन्यो गृहस्थाश्रम. तुम्ही प्रत्येक घरामध्ये अन्नपूर्णा होऊन राहा, महालक्ष्मी होऊन राहा. महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. पतीला परमेश्वर माना. पतीचं स्वरूप म्हणजे प्रत्यक्ष नारायण आहे. जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये नारायणाचं स्वरूप पाहाल तेव्हा पतीही तुमच्यामध्ये महालक्ष्मीच्या रूपाने तुमच्यामध्ये त्याला दर्शन होईल. कारण कार्येषु मंत्री करणेषु दाशु क्षमया धरित्री असं स्त्रीचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून स्त्री ही क्षणाची पत्नी असली तरी बाकीचा तिचा जो समय आहे ती आपल्याला मातृस्वरूपामध्येच आपल्या घरादाराचा सांभाळ करत असते. उडी मारली तरी मनुष्य जमिनीवरच उडी मारतो. लोळला तरी जमिनीवरच, पडला तरी जमिनीवरच. कारण जमीन हा त्याचा आधार आहे, पृथ्वी हा त्याचा आधार आहे. तसं स्त्री या धन्य अशा गृहस्थाश्रमाचा मुख्य आधार आहे. स्त्रीशिवाय धर्मकार्य पुरुष करू शकत नाही. त्याचं कार्य अपुरं राहतं. आणि म्हणूनच सीतेचा त्याग केल्यानंतर भगवंताला जेव्हा तो यज्ञ करायचा होता तेव्हा सीता नव्हती, म्हणून तिचं प्रतिकात्मक का होईना सुवर्णाची सीतेची मूर्ती बनवावी लागली. एवढा हा मोठा अधिकार इतर कोणत्याही संस्कृतीत नाही, याच भारतीय संस्कृतीत आहे. याच भारतीय संस्कृतीमध्ये आपण नदीला माता म्हणतो, पृथ्वीला माता म्हणतो, गाईला माता म्हणतो. आपल्या घरामध्ये गृहदेवता असते, तिथे आपण मातृकांची स्थापना करतो. म्हणजे जेणेकरून तुम्ही कुटुंब वत्सल आणि सर्व बाजूने तुम्हाला त्या माता त्यांचा आशीर्वाद देतील. म्हणून तुम्ही ती भूमिका पूर्णपणे निभवा. आपल्या कुटुंबाचं चांगल्या प्रकारे देखभाल करणे हाच स्त्रियांचा खरा आणि श्रेष्ठ धर्म आहे. त्या धर्माचे तुम्ही निश्चित पालन करा.
भगवंत आता यांना सर्व तत्वज्ञानाच्या भूमिकेतून आणि व्यवहाराच्या भूमिकेतून भागवतामध्ये जेव्हा तुम्ही ह्या 29व्या अध्यायाच्या शेवटी जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर हे तुम्हाला सर्व प्रकार चांगल्या प्रकारे समजून येईल आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतः भागवत आणा, त्याचे भाषांतरही मिळतात, अर्थांतरही मिळतात, त्याच्यावर अनेकांनी केलेले विश्लेषणही असतात, ते वाचा आणि आपल्या मनातल्या कुशंका दूर करा. शंका असणं काही वाईट नाही, त्या कुशंका दूर करा आणि आपलं मन जे आहे ते मन गंगे परी पवित्र ठेवा मनी विचार नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. या लाडक्या मुलांनो तुम्हीच मला आधार. या नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. तुम्ही शिल्पकार व्हा. हा समाज, हा देश, आपल्या परंपरा, कुलपरंपरा, श्रेष्ठ असे रीतिरिवाज यांचं पालन आपण स्वतः केलं पाहिजे, आचरणातून केलं पाहिजे. घरात संपत्ती किती आहे याला महत्व नाही, घरात आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे याला महत्व नाही, पण एकमेकांशी प्रेमाने बोलणं, मध्यभागी बसून वर्तुळाकार बसून सर्वांनी एकत्र भोजन करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण कोणीतरी आपली जेवणाची वाट पाहतो आहे, त्यामुळे बाहेरून येणारा धावत धावत येतो. घरचे लोक माझ्यासाठी थांबलेले असतील, मला गेलं पाहिजे. आणि घरचे लोक थांबा आता तो येईल, आपण सर्व मिळूनच बरोबर बसू, हेच खऱ्या गोपाळ काल्याचं शिक्षण आहे. मला आठवतं जुन्या काळामध्ये, म्हणजे आपण 60-65 वर्षाच्या पूर्वीच्या काळामध्ये मी स्वतः अनुभवलेलं आहे की पूर्वीच्या काळी घरांमध्ये लाईट नव्हते. एक मिनमिनता दिवा किंवा एक मध्ये कंदील आणि रात्रीच्या वेळी सर्व कुटुंबातले लोक त्या मध्यभागी कंदील ठेवलेला असायचा, त्याच्या भोवती गोलाकार करून बसायचे आणि एकत्र जेवण्याला काय होत, राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. असे बसत होते, आम्ही स्वतः बसत होतो गोलाकार करून. आणि मग ताटामध्ये काही फार मोठं आताच्या सारखे पदार्थ वाढले जात नव्हते. कालवण आणि भाकरी किंवा भाजी, भाकरी, चटणी, पिठलं, लोणचं, हेच अत्यंत साधं आणि सरळ असं जेवण होतं. याला गोकुळ म्हणतात. घरातल्या स्त्रिया कधीही पुरुषांना विचारित नव्हता आज काय स्वयंपाक करायचा. ती माऊली, ती अन्नपूर्णा होऊन जे काही बनवत असे ते घरातले लोक अत्यंत आवडीने, आनंदाने, प्रेमाने खात होते. कारण तिथे अन्नपूर्णा साक्षात तिच्या स्वरूपात उभी राहत होती. अन्नपूर्णा तुझ कर जोडी पक्वाने बहुवाडी घेवड्या शेंगाची तुझ गोडी भल्या दिलांचा गडी घागर भरून तया सुवर्ण तया नरहरी दत्तात्रेया येई बा. भगवान दत्तात्रेयांच्या गुरुचरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे. भगवान मध्यान्नाच्या काळी त्या औदुंबर येथे, ते अमरापूर इथे जेव्हा भिक्षेला गेले, एका ब्राह्मणाच्या घरी गेले. घरात काहीही नव्हतं, घरात काहीही नव्हतं. भगवंत म्हणतायत ओम भवती भिक्षां देही. महाराज बसा. काय वाढलं असेल त्या माऊलीने, काय वाढलं असेल. त्यांच्या दारामध्ये गेवड्याच्या शेंगाचा एक झाड होतं
आणि त्याचा वेल पसरलेला होता. फक्त घेवड्याच्या शेंगा उकडून भगवंताच्या पात्रामध्ये वाढल्या, दुसरं काहीही नाही, दुसरं काहीही नाही, इतर कोणतेही पदार्थ नाही. फक्त त्या जशा आपण भुईमुगाच्या शेंगा उकडून घेतो किंवा तुरीच्या शेंगा उकडून घेतो मिठामध्ये टाकून, तशाच त्या माऊलीने त्या परमात्म्याला खाऊ घातल्या. भगवंताने त्या खाऊन तृप्त होऊन कल्याणमस्तु अशा प्रकारचा आशीर्वाद दिला. कारण त्या माऊलीच्या घरात त्या माऊलीच्या रूपाने अन्नपूर्णा तुझं करजोडी, पक्वाने भोवाडी घेवड्या शेंगाची तुझ गोडी, भल्या दिलांचा गडी देशी घागर भरून सुवर्णतया नरहरी दत्तात्रेया ये बा गुरुराया नरहरी दत्तात्रेया ये बा. माझे सद्गुरु जावली येथे जे दत्त मंदिर आहे त्या अरुण काकांचा मला अनुग्रह आहे. काकू आहेत तिथे. तेव्हा काकूंना फक्त एकच सांगितलं होतं, तू या ठिकाणी जिथे परिमार्जन चालतं या ठिकाणी अन्नपूर्णा होऊन राहा. आणि ती माऊली आजही साक्षात अन्नपूर्णाच्या रूपाने उभी आहे. आणि येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना प्रेमाने 2 घास आपलं अक्काचं जसं घर असावं तसं करून खाऊ घालत आहेत. ते भोजन अमृताहुनी गोड असा अनेकांनी अनुभव घेतला आहे. मी नेहमीच तो अनुभव घेतो. अमृतापेक्षाही अमृताहुनी गोड असं जीवन एखाद्या साध्वी स्त्रीचं, जे तपस्वी असतात त्यांच्या स्त्रियांचं, त्यांच्या पत्न्यांचं असं सात्विक आणि उच्च दर्जाचं आणि प्रत्यक्ष अन्नपूर्णेचंच ते रूप असतं. आपण मागे पाहिलं, ब्राह्मणांनी गोपबालांना अन्न दिलं नाही, पण त्या माता माऊल्या मथुरेहून अन्न घेऊन भगवान श्रीकृष्ण बलराम आणि गोपाळांसाठी दिलं. धन्य आहेत त्या माता. म्हणून तुम्ही अशा प्रकारे जीवन जगले तर ते घर हेच गोकुळ आहे, हाच स्वर्ग आहे. एकमेकाची आंतरिक लागण म्हणजेच यालाच स्वर्ग म्हणतात. हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा नाही. एवढा आपण सुख सोहळा, संतोष हेच मुख्य धन आहे. अति पैशाच्या पाठीमागे लागू नका, खोटे नाटे व्यवहार करू नका. आपल्या चटणी भाकरीमध्येच सुख माना. आज जे आपण दुःखाचे दिवस काढले असतील किंवा काढत असू, दिवस हे कधीही बसून राहत नाही. नेहमीच सत्य संकल्पाचा दाता नारायण आपले संकल्प सत्य असतील तर भगवान आपले संकल्प पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हाच भागवताचा मुख्य संदेश आहे. आणि भगवंताने तत्वज्ञानाची भूमिका घेऊन, तत्वज्ञ स्वरूपाची भूमिका घेऊन त्या गोपींना समजून सांगतायत, हे गोपींनो, तुम्ही मूर्तिमंत प्रेमाच्या मूर्त्या आहात. तुम्ही मूर्तिमंत प्रेम रसाने ओतलेल्या तुम्ही साक्षात मूर्ती आहात. तेव्हा आपल्या कुटुंबातल्या लोकांना सामान्य माणसं न समजता प्रत्यक्ष भोजन करणारा हा प्रत्यक्ष नारायण आहे. तो या भोजनाचा यजमान आहे. हे जे काही भोजन आहे, हे भोजन त्याचं केवळ शरीर भोजन पूर्तीसाठी, भूक शमवण्यासाठी नाही, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ करू. यज्ञ भोक्तरेचे यज्ञाय यज्ञरूप धरायच यज्ञ प्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमस्तुते. तो जठराग्नीमध्ये सुद्धा परमात्मा आहे. चतुर्विध जे काय अन्न आहे, पचाम्यहम चतुर्विधम, सर्व प्रकारचं तो त्याच्यातला सात्विक रस
चतुर्विध म्हणजे काय? म्हणजे चर, अचर, जलचर, स्थावर, नभचर या सर्वांचं आहार वेगवेगळा आहे. प्रत्येकाचा जलचराचा आहार वेगळा आहे, स्थावराचा म्हणजे झाडांचा आहार वेगळा आहे, वनचरांचा आहार वेगळा आहे, भूचरांचा आहार वेगळा आहे. जी गोष्ट इतरांची त्याज्य असेल तीच कोणाचा तरी दुसऱ्याचा आहार बनून राहते. पण याच्या सर्वांमुळे एक तत्व मात्र आपल्याला दिसून येतं, म्हणजे सर्वांचं भरण पोषण तो परमात्मा करतो. स्वरूप वेगवेगळं असेल, तो भरण पोषण करणारा परमात्मा एकच आहे. जमिनीवर किती घाण पडू द्या, जमीन कशीही असू द्या, पण तिच्यातून मिळणारा जीवनरस घेऊन हे वृक्ष वाढतात. कुठलीही घाण घेऊन एकही फळ येत नाही. तो हे फळ अमृततुल्य असाच रस घेऊन येतो, कारण त्याला देणारी ती अन्नपूर्णा माता, ही पृथ्वी माता आहे. अशा प्रकारे त्या स्त्रियांना त्यांनी धर्म सांगितला. हे स्त्रियांनो, या गोपींनो, तुम्हाला मी जे काय आता सांगतोय ते ऐका. मी तुम्हाला सत्य सांगतो. सत्यम वच्मि ऋतम वच्मि. माझ्या लीला, गुण, रूप, माझं दर्शन हे नित्य नेमाने करीत चला. आणि हे जर साधलं नाही तर तुम्ही या सर्वांचं चिंतन करा, माझ्या लीलांचं वर्णन करा, त्याचं कीर्तन करा, भजन करा, आणि आपलं अंतःकरण तुम्ही माझ्याकडे अर्पण करा. मय्योर्पित मनोबुद्धी, सर्व मन बुद्धी ही माझ्या ठिकाणी ती अर्पण करा. म्हणजे माझ्या आत्मस्वरूपाची, तुम्हाला आत्मस्वरूपाची त्या प्रेमाची प्राप्ती होईल. केवळ देहधारी सहवासाची अपेक्षा करू नका. हा देह जो आहे हा दृश्यमान असला तरी हा केव्हा ना केव्हा तरी अदृश्य होणारी. अव्यक्तादिभूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. अरे हे सर्व अव्यक्त आहे. अव्यक्तातून मनुष्य येतो, मधला काळ त्याचा अव्यक्त दिसतो आणि पुन्हा अव्यक्तात मिळून जातो. एखादी नदी एखाद्या डोंगरातून आतमधून येते, जेव्हा प्रकट होते तेव्हा दिसते ती, पण आतमध्ये आपल्याला कुठे दिसते? त्या पृथ्वीच्या आतमध्ये दिसत नाही. पण जिथून येते तिथे एखाद्या वेळ आली तर गोमुख वसवलेलं असतं आणि मग पुढे तिचा प्रवाह दिसतो. ती वाहत वाहत मोठ्या नदीला मिळते, मोठ्या नदीतून पुन्हा अजून त्याच्यापेक्षा मोठ्या असल्या खोऱ्यातल्या नदीला मिळते आणि शेवटी समुद्राला मिळते. मग समुद्राला मिळाल्यानंतर तिचा आपण कुठे आणि कशा प्रकारे शोध घेऊ शकतो ते अशक्य आहे. म्हणजे येण्याच्या आधी ती अव्यक्त स्वरूपात होती, मधला जो काही तिचा प्रवास आहे तो व्यक्त आहे आणि नंतर पुन्हा ती अव्यक्तात विलीन होते. म्हणून केवळ देहावरच अशी दृष्टी तुम्ही ठेवू नका, देहवादी बनू नका. तर हा देह शुद्ध करा, देह शुद्ध करून भजनी भजावे. म्हणून आता तुम्ही आपापल्या घरी जा. त्यांना भगवान समजूत घालताय. जा आता आपल्या घरी जा, सुखाने संसार करा, कुटुंबाची सेवा करा, त्याच्यातच तुमचं कल्याण आहे. भगवंताचं वय फक्त 5 वर्षाचं आहे आणि या ज्या स्त्रिया आहेत बाळा, प्रौढा आणि मुग्धा ओवाळीती परमानंदा, भगवंतापेक्षा कितीतरी वयाने त्या मोठ्या आहेत. आणि हा छोटासा परमात्मा त्या वामन रूपापेक्षाही लहान आहे. तो यांची समजूत घालतोय. आता हा झाला उपदेश. गोपींची काय अवस्था? त्या मनात विचार करताय उपदेश श्रेष्ठ आहे,
परंतु हा भगवान कसा आहे, हा उपदेश तर करतोय, पण परिणाम काय होणार आहे हा आम्हाला अंतरणार आहे. हे उपदेश ऐकून हा अंतरणार आहे. हा परोपदेशी पांडित्य, उपदेश देण्यापुरता याचं पांडित्य दिसतं, परंतु आमचं काय, आमचा तर वियोग होईल ना. त्या अत्यंत दुःखी झाल्या. भगवंता, हा उपदेश ऐकायला बरा वाटतो रे, पण स्वीकारायला सोपा नाही, स्वीकारायला सोपा नाही. जातश्री ध्रुव कितीही तत्वज्ञानी मनुष्य असो, कितीही तत्वज्ञानी असो, पण कोणाचाही का असेना मृत्यू झाला ते पाहिलं तर थोडं मन हे म्लान होतं. मनुष्य काही तेवढा दगड नाहीये, थोडा भावना शून्य होऊ शकत नाही, कारण तोही एक हाडामासाचाच असतो, त्यालाही भावना असतात. मनाला कितीही, जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना समाधीची परवानगी मागितली, निवृत्तीनाथ काय सांगणार, त्यांनी कशी परवानगी दिली असेल. त्यांच्या मनाची, त्यांच्या वृत्तीची, मोठे योगी आहेत ते, जे ज्ञानदेवा म्हणे निवृत्ती देवी ज्ञान आणि समाधी संजीवन हरिपाठ, एवढंच संजीवन रूपी हरिपाठ, हरीचा पाठ त्यांनी त्यांच्या गळी उतरवला, अंतःकरणात उतरवला. ते निवृत्तीनाथ, त्यांची काय अवस्था झाली असेल. एका ठिकाणी एक पंक्ती आहे, पुत्र मरावा बापा आधी आणि शिष्य मागतो समाधी. एखाद्या पुत्राचा पित्याच्या आधी मृत्यू व्हावा, काय समजूत घालणार. निश्चलपणे तो दगडासारखा त्यावेळेस आपण बसलेला पाहत असतो. डोळ्यातून अश्रू सुद्धा येत नाही, इतका थिजून गेलेला असतो. वाचा खुंटलेली असते, नाही समजत. आणि शिष्य ज्ञानेश्वर माऊली समाधीची परवानगी मागतायत, निवृत्तीनाथ काय परवानगी देणार आहे. हे विषय भावनेचे विषय आहेत. अत्यंतिक भावना, अत्यंतिक आपुलकी, अत्यंतिक प्रेमाची उच्चावस्था, असे हे विषय आहेत. त्या गोपी अत्यंत दुःखी झाल्या, शोकमग्न झाल्या, व्याकुळ झाल्या, आणि त्या गोपींना भगवंताची ही भाषा निष्ठुर वाटू लागली. ते मन निष्ठुर का केले, जे पूर्ण दयेने भरले, ते मन निष्ठुर का केले. हे मन आज कळवळत नाही, आणि निर्दय जरी नसलं तरी तिथे दया जो गुण आहे, दया आणि कृपा ह्या जवळ राहतात, ते गोपींना काही जाणवत नव्हतं. म्हणून देवाची भाषा त्यांना निष्ठुर वाटू लागली. त्यांनी हात जोडले, भगवंताचे चरण धरले. हे प्रभू, असं निष्ठुर बोलू नका, नका हो बोलू. काही धावत धावत गेल्या. भगवंत बोलत असताना त्यांच्या ओठावर त्यांनी बोट ठेवले, हात ठेवला. नको नको रे असं बोलू, परमात्मा नको असं बोलू. अरे आम्ही सर्वसंकल्प त्याग करून, सर्वस्वाचा त्याग करून तुझ्याकडे आलो, तुमच्या चरणावर प्रेम केलं. आता भगवंता, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. तुम्हाला आमचं काय करायचं असेल ते तुम्ही करा. आपण आदिपुरुष आहात. अशा त्या गोपिका भगवंताला त्या ठिकाणी विनंती करतायत, आणि आमच्या सारख्या भक्तजनावर, हे भगवान, तुम्ही प्रेम करा, आमचा त्याग करू नको. तुझे दारीचा कुत्रा नको मोकालू दातारा.
आम्ही तुझ्या दारात कुत्र्यासारखे बसून राहू, परंतु आम्हाला हकलू नकोस रे, आम्हाला हाडहाड करू नकोस, नको देऊ भिक्षा. आम्ही आमच्या डोळ्याने तुझं रूप पाहून आमची भूक आमची भागून जाईल. तुझा बासरीचा नाद ऐकून आम्हाला नव्या प्रकारची ऊर्जा प्राप्त होईल. तुझ्या प्रेमरसाने आमचं शरीर, तन, मन हे संपूर्ण त्याचं पोषण होणार आहे. आणि सांगू, हे भगवंता, आम्ही तुझ्या बरोबर तुझ्याशी असं का वागतो रे? याचं कारण खरं सांगू का, आम्ही तुझ्यावर मोहित झालेलो आहे. अरे तुझं नावच मनमोहन आहे, कोण मोहणार नाही. या तिन्ही लोकात अशी कोणती स्त्री असेल की तो तुझ्या बासरीचा मधुर स्वनी ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद, विणून हे ती केवळ बाण, येणे वेधले आमुचे प्राण. ती वेणू नाही, तो वेणूतून निघणारा स्वर हा स्वर नाही, तर तो आमच्या हृदयाला भिडणारा एक बाण आहे, आमच्या हृदयाचा छेदन करणारा बाण आहे. अशी कोणती स्त्री आहे की ती मोहित होणार नाही? असं ते तुझं ते रूप, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, कोण मोहित होणार नाही? सदा माझी डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. अरे पांगुळले यमुना जळ, गाई राहिल्या निश्चळ. यमुना जळ सुद्धा या ठिकाणी त्याने वाहण्याचं थांबून दिलं. गाई निश्चळ झाल्या, पशुपक्षी निश्चळ झाले, कोकिळांनी आपले आवाज बंद केले की नाही, ऐकू द्या, किती सुंदर मधुर असा हा नाद निघतोय. हरिण जे रानावनात फिरतात त्यांनी पक्षासाठी फिरत नाही, तर ते त्यांच्या नेत्रांनी तुझ्याच रूपाला लक्ष बनवलेलं आहे, तुझ्याच रूपाला लक्ष बनवलं आहे. आणि ते या रानावनात तुझा शोध घेत फिरत आहेत, कारण तुझ्या बासरीच्या नादाने त्यांनाही तू भुलवलेला आहे. आणि आम्ही सुद्धा या तुझ्या रूप, गुण, वर्ण, तुझं ते संगीत, यामुळे आम्ही विचलित झालो आहे. यात काय नवल आहे? हे काही नवल नाही. तुझा हा अपार महिमा हा तुझ्या लीलाचाच प्रभाव आहे. तुझाच या प्रभावामुळे हे सारं घडत आहे. आपण साक्षात जगन्नारायण आहात. हे भगवंता, भगवान विष्णूने संकट साहून त्याने भक्तांचं रक्षण केलं आहे. हे भगवान, भक्तांचं रक्षण त्या परमात्म्यानं केलं. आणि तू सुद्धा या गोकुळवासियांचे, या व्रजवासियांचं भय, कष्ट नाहीसे करण्यासाठीच, नष्ट करण्यासाठीच या गोकुळाच्या परिसरामध्ये प्रकट झालेला आहे. हे भगवंता, आम्ही सर्व अनुदिन अनुतापे तापलो रामराया, तापत्रयाने तापविले देह माझे कष्टविले, कोठे विश्रांती नाढळे चरण तुझे सापडले, आता कृपेची करी छाया नरहरी दत्तात्रेया येई वा. हरिभौतिक, आध्यात्मिक वगैरे जे काही सर्व ताप आहे, त्या तापाने आम्ही पळून निघालेलो आहे. म्हणून भगवंता, हा जो तुझा विरह आहे, त्या विरहाने मी तप्त झालो आहे. आणि ही तप्ततेची जर शांती करायची असेल तर हे भगवंता, तुम्ही आमच्या मस्तकावर हात ठेवा.
आमच्या शरीराला तुमच्या शिरकमलाला तुमचे करकमलाचा स्पर्श करा. हा स्पर्श संत चरण लागता सहज वासनेचे वीज जळून जाय. मग राम नामे उपजे यावरी आणि सुख घडोघडी वाढू लागे. तुझ्या चरणांचा स्पर्श आम्हाला झाला तर आम्ही स्वतःला धन्य समजू. आमच्या मस्तकावर भगवान हे सर्व तू ती कृपा कर आणि आम्हाला तो स्पर्श, ते स्पर्शाचा सुख दे. ते स्पर्श सुख आम्हाला हवं आहे आणि जे सर्व प्रकारचं दुःख हरण करणार, सर्व प्रकारचं दुःख हरण करणार जी अनुभूती आहे ती अनुभूती आम्हाला लाभू दे, ती प्राप्त होऊ दे. असं त्या सर्व गोपी अत्यंत सद्गदित कंठाने भगवंताला ती विनंती करीत आहे. भगवान सर्वांवर प्रसन्न झाले. गोपींचं भक्ती प्रेम पाहून ते त्या ठिकाणी त्यांना अत्यंत धन्यता वाटू लागली आणि भगवंताने प्रत्येक गोपीच्या साठी वेगवेगळे तितके रूप धारण केले आणि भगवंतांनी त्या गोपींबरोबर ती रासक्रीडा केली आहे. रासक्रीडा या शब्दामध्ये खरा अर्थ आहे रस क्रीडा. कोणता रस? तर भक्ती रस. जाणे भक्तीचा जीवाळा तोची दैवाचा पुतळा. आनिक नये माझे मना हो का पंडित शहाणा. जाणे भक्तीचा जीवाळा तोची दैवाचा पुतळा. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. या सर्वांनी शरणागती पत्करली. भगवंताने आपल्या दिव्य हस्ताने त्यांच्या मस्तकावर स्पर्श केला आणि त्यांच्या ठिकाणी असलेली भक्ती प्रेमाची जी भावना आहे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. भक्ती प्रेमवीन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमवीन ज्ञान नको देवा. भगवंत आम्हाला हे तत्वज्ञान सांगण्यापेक्षा भक्ती प्रेमाचंच ज्ञान द्या, अशी त्या गोपींनी भगवंताजवळ मागणी केली. आणि त्यानंतर मात्र त्या भगवंताने ते सर्व प्रदान केलं. आणि यानंतर परमात्म्याचीच माया त्या गोपी प्रसन्न झाल्या आणि प्रसन्न होऊन त्यांच्यामध्ये त्याच वेळेस आपण फार भाग्यवान आहोत, आपण वाकुल्या जाऊ ब्रह्मलोका, काला वाटू एकमेका जाऊ वाकल्या ब्रह्मलोका. त्यांना अहंकार निर्माण झाला आपल्या भाग्याचा. आपला भाग्य आपण खरोखर या ब्रह्मदादी देवापेक्षाही श्रेष्ठ आहोत अशी भावना निर्माण झाली. आणि भगवंताला सगळ्यात अलर्जी काय असेल तर अहंकाराची, अहंभावाची. याची सर्वात मोठी एलर्जी आपल्या भाषेमध्ये बोलू ती होती. कारण संतांनी सांगून ठेवलेलं होतं, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या दासा भाविकासी. अकल्प आयुष्य व्हावे तयाच्या कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा नवकवने काळी, ही संत मंडळी सुखी रासो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तयाचे असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. म्हणून संत सज्जन हो, आपल्याला या सर्व संतांनी ज्ञानेश्वर तुकाराम, नामदेव महाराज, संत चोखोबा, गोरोबा, सावतामाळी, नरहरी सोनार इत्यादी जेवढे संत, जनाबाई, संत एकनाथ, कितीतरी नावं घ्यावे.
जे वाळवंटामध्ये भगवंताच्या प्रेमाने ज्यांनी अत्यंत उत्कट भक्ती केली त्यांचा हा आपल्याला संदेश आहे. आपण भक्तिप्रेमानच नव्हे तर इतरही व्यवहारामध्ये अहंकार याला दूर ठेवावं असा हा संदेश या ठिकाणी आपल्याला भागवतातून मिळाला आहे. गोपींना अहंकार झाला आणि भगवंतांनी त्यांना त्यांचा अहंकार उतरवण्यासाठी अजून एक लीला केली. जो आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे वेळोवेळा, असा जो परमात्मा आहे सदा माझी डोळा, जडो तुझी मूर्ती रखमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. असं जे चाललेलं होतं ते एका क्षणामध्ये भगवान त्या ठिकाणी अंतर्धान पावले. अंतर्धान पावले. जसा एखादा मोठा झगमगीत असा लाईटांनी युक्त असा निरनिराळ्या रोषणाईने प्रफुल्लित असा कार्यक्रम असावा आणि कार्यक्रम ऐन रंगात ऐन ढंगात आलेला असताना एकदम लाईट जावे आणि त्या रंगमंचावर जी अवस्था होते तीच अवस्था या गोपींची झाली आहे. त्या ठिकाणी हतबुद्ध झाल्या आणि मनातून स्मरण करू लागल्या, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन नमस्ते. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय.